सुमनजी त्यांच्या खोलीत रामायणाचा पाठ वाचत बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांची सून रेवती वेगाने त्यांच्या खोलीत आली आणि म्हणाली, आई, रामायणाचा पाठ वाचून पोट भरणार नाही. आज 5 तारीख आहे आणि अजूनपर्यंत बाबांनी पेन्शनचे पैसे दिलेले नाहीत. स्वयंपाकघरातील सर्व राशन संपणार आहे. घर खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. बाबा येताच तुम्ही त्यांना सांगा की पेन्शनचे पैसे आज बँकेतून काढून आणा. जर अजून 1 दिवस उशीर झाला तर ते योग्य होणार नाही. रेवती रागाने सासूला बोलली. सुमनजी म्हणाल्या, सुनबाई, यावेळी तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, कारण यावेळी मी आणि तुझे सासरे फिरायला जाणार आहोत आणि तुझ्या सासऱ्यांनी तिकीटसुद्धा काढून आणले आहे, म्हणून यावेळी आम्ही पेन्शनचे पैसे देऊ शकत नाही. सुमनजीचे बोलणे ऐकून सुनेचा राग आणखीनच वाढला आणि ती सुमनजींना ओरडली, काय, तुम्ही लोक फिरायला जाणार आहात? म्हातारपणात हिंडताना तुम्हाला लाज वाटणार नाही? अहो, जरा विचार तरी करा, तुमचे वय काय आहे? आता म्हणतात गौऱ्या गेल्या आहेत तुमच्या आणि तुम्हाला फिरायला जायचं आहे. हाडात जीव नाही आणि तुम्ही प्रवासाबद्दल बोलताय. कुठे जायची गरज नाही. फक्त घरात एका कोपऱ्यात शांतपणे पडून राहा आणि आम्ही सांगतो तसे करा. मोठे आले फिरायला जाणारे. म्हातारे येऊ दे आज तुझ्या मुलाला. त्यांनाही तुमच्या नवीन नखऱ्यांबद्दल माहीत असायला हवंय ना. त्यांना पण कळायला हवं की आजकाल शिळ्या काडीला पण ऊत येऊ लागलाय. असे बोलत रेवती सुमनजींना जोरात ओरडत होती. सुमनजी आपल्या सुनेचे बोलणे शांतपणे ऐकत होत्या, कारण घरावर सुनेचे राज्य होते. सुमनजी यांचे पती रामदासजी, जे सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते आणि त्यांना दरमहा मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना त्यांच्या सुनेच्या हातात द्यावे लागत होते. सून ते पैसे स्वतःच्या मर्जीनुसार खर्च करायची. पैसे किती खर्च करायचे आणि कुठे करायचे हे ते रामदासजी यांना विचारत सुद्धा नव्हती. ज्याच्या हक्काचे हे पैसे आहे त्यालाही ते पैसे खर्च करण्याचा अधिकार नव्हता. ती तिच्या सासरच्यांना मोजून थोडे पैसे खर्चायला देत असे. जरी सुमनजींना काहीतरी विकत घ्यावंसं वाटत असलं तरी रामदासजी त्यांच्या पत्नीला काहीही खरेदी करून देऊ शकत नव्हते. परंतु रामदासजी आणि सुमनजी हे घराला जोडून ठेवणारे जोडपे आहेत. त्यांना आपल्यामुळे घरात कोणत्याही प्रकारचा त्रास नको होता. त्यामुळे सुनेचे कठोर शब्द ऐकूनही ते गप्प बसायचे. एकदा रामदासजींना त्यांच्या पत्नीला 1000 रुपये किमतीची साडी दिली होती. तेव्हा पेन्शनमध्ये 1000 रुपये कमी असल्याचे पाहून सून संतापली आणि रागाने सासऱ्यांना विचारले, यावेळी पेन्शनमध्ये 1000 रुपये कमी का आहेत? रामदासजी म्हणाले, सुनबाई, मी तुझ्या सासूबाईंना करवा चौथला नेसण्यासाठी त्यांच्या आवडीची साडी आणली आहे. ते काय आहे, तिने अनेक वर्षे झाली तेव्हापासून नवीन साडी घेतली नाही. तुझी जुनी साडी देते, तीच साडी ही बिचारी नेसते. म्हणून मी या करवा चौथला तिच्यासाठी नवीन साडी घेण्याचा विचार केला. आई 1000 रुपये किमतीची साडी नेसणार का, तीही म्हातारपणी? अरे देवा, बघ तर या दोन्ही म्हाताऱ्यांना. आता म्हातारपणी या लोकांनी आपली लाज पूर्णपणे विकली आहे. शहरात लहान मोठे खर्च किती असतात हे तुम्हाला काय माहीत? तुम्हाला तरी कसं कळणार म्हणा, कारण तुम्ही आयुष्यभर खेड्यातच राहिला आहात. त्या दिवशी सुनेने सुमनजी आणि रामदासजी यांना साडीवरून इतकी खरे खोटे सुनावले की त्या वृद्ध जोडप्याने 2-3 दिवस जेवणही केले नाही. आपल्या सुनेच्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुमनजी घाबरल्या होत्या. त्या विचार करत होत्या की सुनबाईने साडीवरून एवढा गोंधळ घातला आहे आणि आता तर माझ्या नवऱ्याने या पेन्शनचे सगळे पैसे तिकीट काढण्यासाठी व काही आमच्या खर्चासाठी स्वतःकडे ठेवले आहेत. यावेळी सुनबाई काय करेल कोणास ठाऊक. सुमनजींचा मुलगा गणेश संध्याकाळी घरी येताच रेवतीने पुन्हा गोंधळ घातला. तिने नवऱ्याचे चांगलेच कान भरले आणि त्याला सासू सासऱ्यांच्या खोलीत पाठवले. गणेश त्याच्या आईवडिलांच्या खोलीत रागातच गेला आणि ओरडला, म्हातारपणात पाय जमिनीवर टेकत नाही का तुमचे? मी हे काय ऐकतोय? तुम्ही लोक फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत आहात आणि तेही मला न विचारता. या महिन्याची 5 तारीख आहे आणि आजपर्यंत तुम्ही पेन्शनचे पैसे दिले नाहीत आणि रेवतीला आणि मला न विचारताच तुम्ही सर्व पैसे खर्च केले आहेत. आता या महिन्याच्या रेशनचा खर्च कोण उचलणार? मी तर माझ्या पैशाने तुम्हाला 2 चपात्याही देणार नाही आणि तुम्हाला या घरातही ठेवणार नाही. आज रामदासजी सुद्धा रागावले होते आणि त्यांनी ठरवले होते
की आता ते आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या दबावाखाली येणार नाहीत, कारण ते नेहमीच मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून गप्प बसले होते. पण आज ते गप्प बसणार नव्हते. वा बेटा, आमचे फिरायला जाणे तुम्हाला दिसून आले, परंतु तुमचं काय, जे तुम्ही दर रविवारी फिरायला जातात, चित्रपट बघायला जातात, तुम्ही बाहेरून जेवण करून परत येतात आणि आम्ही दोघे नवरा बायको घरीच खिचडी बनवून खातो. आमच्या 2 रोट्यांमुळे तुमचा खर्च वाढतो, पण बाहेर जाऊन चित्रपट बघून किंवा बाहेरचे पदार्थ खाऊन तुमचा खर्च वाढत नाही. तुम्ही स्वतःसाठी खूप खर्च करता. तू विसरलास का, काही महिन्यांपूर्वी तू आणि तुझी बायको गोव्याला गेले होते. तुम्ही दोघे आणि तुमचे 2 मुले. तुला तर चांगल्या प्रकारे माहीत आहे की 4 लोकांच्या विमानाच्या तिकिटाची किंमत किती आहे. अरे, दर 2-3 महिन्यांनी तू फिरायला बाहेर पडतोस. आम्ही तुला कधी थांबवलं आहे का? आम्ही तुला कधी विचारले आहे का, तू इतके पैसे का खर्च करतोस? मग आज आम्ही थोडे पैसे खर्च करून बाहेर जात आहोत, तर मग तुम्हाला एवढा त्रास का होतोय? बाबा, मी माझी कमाई माझ्या बायको आणि मुलांवर खर्च करतो आणि तुमच्या पैशांवर मी बाहेर फिरायला जात नाही, कळलं का? गणेश ओरडत म्हणाला. गणेश, आवाज कमी कर आणि मगच माझ्याशी बोल. जर तू तुझे कमावलेले पैसे तुझ्या पत्नी आणि मुलासाठी खर्च केले, तर मी सुद्धा माझ्या पेन्शनचे पैसे माझ्या पत्नीला बाहेर प्रवासासाठी घेऊन जाण्यासाठी खर्च करत आहे. मी तुला 1 रुपया सुद्धा मागितला नाही. वडिलांची उत्तर ऐकून गणेशला राग आला. तो रागात फणफणू लागला. ते आईवडील नेहमी त्यांचे ऐकायचे, जे त्याला कधी एक शब्दही बोलायचे नाही, ते आज इतकं काही बोलून गेले. बाबा, आज तुम्हाला खूप बोलायला येत आहे ना, तर ठीक आहे बाबा, आज निर्णय होईल. मी तुम्हा दोघांना फुकटात खायला घालणार नाही. तुम्ही तुमच्या जेवणाचे पैसे द्याल तरच तुम्हाला भाकरी मिळेल. तुम्हा दोघांचा खर्च उचलणे इतके पैसे माझ्याकडे नाहीत. एवढे बोलून मुलगा खोलीतून निघून गेला. पण सुने काही कमी नव्हती. ती सासूला म्हणाली, तुमचा मुलगा दिवसभर किती कष्ट करतो ते तुम्हाला दिसत नाही, पण आम्ही फिरायला गेलो तर ते लगेच तुम्हाला दिसलं. पण घरात मुलगा सून आहे, 2-2 नातवंडे असल्याचे दिसत नाही. त्यांच्या भविष्यासाठी थोडे पैसे वाचवायचे सोडून तुम्हाला म्हातारपणी नुसतेच हिंडायचे सुचत आहे. तुम्ही आमच्याशी स्पर्धा करत आहात की काय? आम्ही अजून तरुण आहोत, पण तुम्ही स्वतःकडे बघा. मसनात जायची वेळ आली आणि फिरायला जाण्याच्या गोष्टी करत आहात. तुम्ही जेथे आहात तिथे शांतपणे राहा. असे बोलून सोनी फणकाऱ्याने तिच्या खोलीत निघून गेली. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून सुमनजी रडू लागल्या. डोळ्यात पाणी आणत त्या रामदासजींना म्हणाल्या, ऐका हो, राहू द्या, तुम्ही मला कोठेही बाहेर जाऊ देऊ नका. आपण जर सून आणि मुलाच्या विरोधात गेलो तर ते आपल्याला 2 चपात्याही देणार नाही. म्हातारपणी जगणे खूप कठीण होईल. सुमन, काळजी करू नकोस. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला कोणी काहीही बोलणार नाही. जेवढे बोलायचे होते तेवढे ते बोलले. आता मी त्यांचे बोलणे सहन करणार नाही, असे रामदासजी पत्नींचे अश्रू पुसताना म्हणाले. मी माझी आणि तुझी इच्छा मरू देणार नाही. लहानपणी आकाशात उडणारे विमान पाहिल्यावर मला त्यात बसावेसे वाटायचे, पण त्यावेळी आईवडिलांकडे तेवढे पैसे नसल्यामुळे बसता आले नाही. आणि जेव्हा मी मोठा झालो आणि लग्न झालं, तेव्हा मी घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलो. आपल्या मुलाच्या सुखासाठी संपूर्ण आयुष्याचा त्याग केला. काय काय नाही केलं त्याच्यासाठी. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे आणि त्याला चांगले कपडे मिळावेत, यासाठी आपण आपल्या कष्टाचे सर्व पैसे खर्च केले आणि त्याला चांगले कपडे घालायला दिले, चांगले जेवण दिले, त्यांचे प्रत्येक हट्ट पुरवले. पैशांच्या तंगीमुळे त्यांची प्रगती थांबू नये म्हणून आपण नेहमी आपल्या खर्चात कपात करून आपल्या मुलाला पुढे नेले. असा विचार केला होता की म्हातारपणी आपण आरामात जगू आणि आपल्या मुलाच्या जबाबदारीतून मोकळे होऊ, असे आपल्याला वाटले. पण म्हातारपणी आपल्या मुलाने आपल्यावर बंधने लादून आपल्याला कोठेही जाण्यापासून रोखले आहे. त्यावेळी आम्ही इतके बांधलेले नव्हतो, ज्यावेळी जबाबदारी आपल्या खांद्यावर होती. आज आपण आपल्या जबाबदाऱ्यातून मोकळे आहोत, पण सून आणि मुलाला आपल्याला मोकळे होऊ द्यायचे नाही. आज या वयातही तू किचनमध्ये व्यस्त आहेस आणि सून माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मलाच डोळे दाखवते. मग आता काय करायचे? असेच राहणे आपल्या नशिबात लिहिलेले आहे. सुमनजी खिन्न होऊन म्हणाल्या. रामदासजी म्हणाले, सुमन, मी आता असे जगू शकत नाही. मी काहीतरी विचार केला आहे.
आणि मी ते करेन. दुसऱ्याच दिवशी रामदासजींनी स्वतःसाठी आणि त्यांच्या पत्नीसाठी तिकीट काढले, तेही विमानाचे. रामदासजींना दरमहा 30,000 पेन्शन म्हणून मिळते. त्यातून त्यांनी 15,000 रुपये किमतीचे तिकीट आणले आणि 15,000 रुपये खर्चासाठी त्यांनी स्वतःकडे ठेवले. जेव्हा तिकीट त्यांनी पत्नीला दाखवले तेव्हा सुमनजी घाबरल्या आणि म्हणाल्या, राहू द्या, तुमचा हट्टीपणा सोडा. घरात विनाकारण कलह वाढेल. सून आपलं आयुष्य आणखीनच दयनीय करेल. सुमन, तू घाबरायची गरज नाही. आपण आपल्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून नाही. हे माझे पेन्शनचे पैसे आहे आणि मी ते माझ्या इच्छेनुसार खर्च करू शकतो. दुसऱ्या दिवशी सुमनजीसाठी 2 नवीन साड्या आणि स्वतःसाठी नवीन कुर्ता पायजामाच्या 2 जोड्या विकत घेतल्या आणि बॅग सुमनजीच्या हातात दिली आणि म्हणाले, सुमन, हे घे, मी आपल्यासाठी नवीन कपडे आणले आहे. आता लवकर तुझे आणि माझे सामान बांध. आपल्याला 2 दिवसांनी निघायचे आहे. रामदासजी एवढेच म्हणाले की त्यांचा मुलगा आणि सून, जे त्यांच्यावर आधीच रागावले होते, आता त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि म्हणाले, बाबा, आम्ही तुम्हाला यापुढे घरात ठेवू शकत नाही. तुम्ही मर्यादा ओलांडली आहे. एकदा मी तुम्हाला सांगितले होते की कुठेही जायचे नाही, तरीही तुम्ही तेच केले. जणू काही तुम्ही तुमची लाज विकली आहे. आता यापुढे आम्ही तुम्हाला आमच्यासोबत या घरात ठेवू शकत नाही. तुमच्या राहण्याची व्यवस्था आता तिकडेच कुठेतरी करा. तेव्हा रामदासजी आपल्या मुलाला म्हणाले, बेटा, आम्ही स्वतःची राहण्याची व्यवस्था का करावी? तू हे विसरत आहे की तू ज्या जागेवर उभा आहेस आणि आम्हाला हे आदेश देत आहे, ती जागा आमच्या कष्टाच्या पैशाने विकत घेतलेली आहे. मी माझ्या मेहनतीच्या पैशाने ही जागा विकत घेऊन हे घर बांधले होते. हे घर कायदेशीररित्या माझे आहे. तू काय केलं आहे हे घर बांधताना? आणि तू कोणत्या हक्काने मला इथून निघायला सांगत आहे? तुम्हाला काय वाटतं की आम्ही लोक वेडे आहोत? आम्हाला काही समजत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर माझ्या नावावर आहे आणि मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला या घरातून बेदखल करू शकतो आणि आता तुम्ही लोक इथे राहू शकत नाही. मी आणि माझी बायको उद्या इथून निघणार आहोत आणि 10 दिवसांनी येऊ. तोपर्यंत आम्ही तुम्हाला आमचे घर रिकामे करण्यासाठी वेळ देत आहोत. तुमच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करा. रामदासजी त्यांच्या मुलाच्या डोळ्यात पाहत म्हणाले. रामदासजीचे बोलणे ऐकून त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या चेहऱ्याचे रंगच उडाले. त्यांचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता की त्याचे वडील त्याच्याशी असे कधी बोलू शकतील. सून म्हणाली, बाबा, तुम्ही आम्हाला या घरातून हाकलून दिले तर तुम्हाला भाकरी कोण शिजवून खायला घालणार? म्हातारपणी तुमची काळजी कोण घेणार? आम्ही तुमचे सून आणि मुलगा आहोत. शेवटी आम्हीच तुम्हाला कामी येऊ. सुनबाई, आम्ही दोघेही तुझ्यावर आणि तुझ्या नवऱ्यावर अवलंबून आहोत, अशा गैरसमजात राहू नकोस. आम्हाला तुमच्या किंवा तुमच्या समर्थनाची अजिबात गरज नाही. माझे घर इतके मोठे आहे की मी ते 2 लोकांना भाड्याने देऊ शकतो. मी या घरात 2 भाडेकरू ठेवीन आणि 1 मोलकरीण ठेवीन आणि माझ्या पेन्शनच्या पैशाने माझे म्हातारपण सुखाने घालवीन. आमची काळजी तुम्ही करू नका. जरा स्वतःचा विचार करा, पुढे तुमचे काय होईल. रामदासजींचा राग पाहून मुलगा आणि सून स्तब्ध झाले. रामदासजी आपल्या पत्नीचा हात धरून खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी रामदासजी आणि सुमनजी तयार झाले आणि एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात विमानाचे तिकीट घेऊन ते खोलीतून बाहेर आले आणि आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारत म्हणाले, बेटा, आम्ही 10 दिवसांनी परत येऊ. तोपर्यंत तुम्ही तुमच्या राहण्याची कुठेतरी व्यवस्था करा. असे सांगून रामदासजी पत्नीचा हात धरून विमानतळाकडे निघाले. आज त्यांचे बालपणीचे स्वप्न पूर्ण होणार होते आणि पत्नीची इच्छा देखील पूर्ण होत होती. विमानात चढल्यावर पती पत्नी दोघेही खूप खुश झाले. सुमनजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबत नव्हते. त्या कधी विमानाने प्रवास करेल असे त्यांना कधी स्वप्नातही वाटले नव्हते. दोघेही श्री केदारनाथला पोहोचले. महादेवांचे दर्शन घेतले आणि आजूबाजूच्या परिसरात फिरले. ते त्यांच्या आयुष्यातील म्हातारपणीचे सर्वोत्तम दिवस होते. दोघांनी एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला. सुमन, तू आनंदी आहेस ना? मला नेहमी तुला आनंदी पाहायचे आहे. आपण म्हातारे झालो तर आपल्याला काही इच्छा आकांक्षा नसतात का? आपल्या इच्छा आणि मन देखील आपल्या म्हातारपणी बदलतात का? आपल्या वयासोबत आपल्या इच्छा आणि मनही मरतात का? आपल्याला चांगलं खाण्याची, प्रवास करण्याची इच्छा नाही का? सुमनजी म्हणाल्या, का नाही? प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. मग तो तरुण असो वा म्हातारा.
आणि खरे तर म्हातारपणात माणसाचे मन अगदी मुलासारखे बनते. पण आजच्या सुना आणि मुलं हे समजून घ्यायला तयार नाहीत. त्यांना फक्त स्वतःच्या सुखाची काळजी असते. त्यांना आईवडिलांच्या सुखदुःखाशी किंवा त्यांच्या इच्छेशी काही देणं घेणं नाही. सुमन, तुझं एकदम बरोबर आहे. आम्हाला पेन्शन मिळते म्हणून आज आम्ही आमच्या पेन्शनच्या जोरावर आमच्या मुलासमोर बोलू शकलो. पण जे पालक सर्वस्व आपल्या मुलांवर सोडून देतात, जे सर्व पैसे त्यांच्या मुलांवर खर्च करतात, त्यांचे काय हाल होत असतील, कोणत्या कोणत्या परिस्थितीला त्यांना तोंड द्यावे लागत असतील. जर आपण आपल्या म्हातारपणासाठी काही स्वतःकडे ठेवले नाही तर मुले प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या पालकांना त्रास देतात. बिचारे ते कसे आपले म्हातारपण जगत असतील. माझे म्हणणे आहे की जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याने स्वतःच्या मालकीचे सर्व काही आपल्या जवळ ठेवावे. जर तुमच्या हातात सर्व काही असेल तर म्हातारपण सुरक्षित आहे असे समजा, आणि जर तुमच्याकडे काही नसेल तर म्हातारपणात दुर्दैव निश्चित आहे असे समजा. आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावरच विमानाने प्रवास करत आहोत, नाहीतर आपला मुलगा केदारनाथ तर खूप दूर, पण त्याने त्याच्या पैशाने आपल्याला जवळच्या एखाद्या मंदिरात सुद्धा नेले नसते. पती पत्नी दोघांनी आपापली सुखदुःख वाटून घेतले. 10 दिवस तिथे राहून चांगले दर्शन घेतले. रामदासजी आणि सुमनजी 10 दिवसांनी घरी परतले. त्यांना पाहताच मुलगा आणि सून दोघांनी पालकाचे पाय धरले आणि म्हणाले, बाबा, आम्हाला माफ करा, आमच्याकडून चूक झाली. आता आम्ही तुमच्यावर कधीच बंधन घालणार नाही. तुम्हाला पाहिजे ते करा, पण आम्हाला या घरातून हाकलून देऊ नका. गेल्या 10 दिवसांपासून मी अनेक ठिकाणी जाऊन घर शोधत आहे आणि छोट्या छोट्या खोल्यांचा सुद्धा कमीत कमी 15,000 रुपये किराया आहे. जरा विचार करा, तुमचा मुलगा घर सोडून बाहेर भाड्याने राहत असेल तर तुम्हाला कसे वाटेल? लोक काय म्हणतील? तेव्हा सून रेवती सोबत म्हणाली. सुमनजी समोर हात जोडले. आई, तुम्ही स्वतः बाबांना समजावून सांगा की त्यांनी त्यांचा राग शांत करावा. आम्ही आता तुम्हाला काही बोलणार नाही, परंतु आता आम्ही तयार नाही. ज्यांना फक्त स्वतःच्या सुखाची काळजी असते त्यांना आईवडिलांच्या सुखदुःखाशी किंवा त्यांच्या इच्छेशी काही देणं घेणं नसते. आज तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही आम्हाला लाडीगोडी लावत आहात, परंतु आता आम्हाला तुमच्यासोबत राहायचे नाही. तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे सुमन. आम्हाला पेन्शन मिळते म्हणून आज आम्ही आमच्या पेन्शनच्या जोरावर आमच्या मुलांसमोर बोलू शकलो आहोत. पण त्या पालकांनी ज्यांनी स्वतःची संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे, म्हातारपणासाठी काही स्वतःकडे ठेवले नाही, तर तुमच्यासारखी मुले प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या पालकांना त्रास देतात. ते बिचारे कसे आपले म्हातारपण जगत असणार? तेव्हा गणेश आणि रेवती रडत म्हणाले, आई बाबा, आमच्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. इथून पुढे आम्ही कधीच तुमच्याशी वाईट पद्धतीने बोलणार नाही. होऊ शकेल तर आम्हाला माफ करा. तेव्हा रामदासजी यांनी सुमनजीकडे बघितले आणि सुमनजींनी होकार दिला. मग काही वेळ त्यांनी काहीतरी विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, परंतु माझ्या काही अटी आहे. जर तुम्हाला माझ्या अटी मान्य असतील तरच तुम्ही या घरात राहू शकता. यावर मुलगा आणि सून आश्चर्याने म्हणाले, कसल्या अटी बाबा? तेव्हा रामदासजी म्हणाले, माझी पहिली अट ही आहे की आजपासून सुनबाई सुमनला घरातील कोणतेही काम करायला लावणार नाही. आणि दुसरी अट, आता मी घरात खर्चाला माझ्या स्वइच्छेने पैसे देईन, कारण स्वतःचे पैसे मला तुमच्याकडून मागणे मला मान्य नाही. आणि हो, अजून एक गोष्ट, मी जिवंत असेपर्यंत आम्ही दोघा नवरा बायको या घराचे मालक आहोत, त्यामुळे इथलं सगळं आम्हा दोघांच्या मर्जीनुसार चालेल. मुलगा आणि सून हात जोडून म्हणाले, हो, बाकीचे रुपये मी स्वतःकडे ठेवणार आहे, कारण माझ्या व माझ्या पत्नीचा म्हातारपणातही खर्च आहे आणि मला तुमच्याकडे वारंवार पैसे मागावेसे वाटत नाही. आणि आमच्यावर तुमचे कोणतेही बंधन नसावे, कारण आता आमचे जे उरलेले आयुष्य आहे ते आम्ही आता आनंदात घालवणार आहे. आमचे राहिलेले प्रत्येक स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहे, कारण आम्ही आयुष्यभर आमच्या मुलाच्या भवितव्यासाठी आमच्या इच्छा मनात दाबूनच जगत आलो आहे. आमच्याकडून आमच्या पेन्शनच्या पैशाची अपेक्षा करू नये, कारण त्या पैशातून आम्ही आमचे आनंदी आयुष्य जगणार आहोत. जर तुम्हाला माझ्या अटी मान्य असतील तर तुम्ही या घरात थांबू शकता, अन्यथा तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात. हो बाबा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हे घर तुमचे आहे, तुम्ही या घराचे मालक आहात, त्यामुळे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. हा तोच मुलगा आणि सून आहे
जे 10 दिवसांपूर्वी वडिलांशी उद्धटपणे बोलत होते, पण आज रामदासजींच्या एका निर्णयामुळे मुलगा आणि सुनेचा सगळा अहंकार सैल झाला होता. मित्रांनो, आयुष्यात कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. थोडेसे स्वार्थी असले पाहिजे आणि हे आजच्या कलियुगातील खरे आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि कथा तुम्हाला थोडीही आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.